आज मी एका झटपट बनणाऱ्या शाही पुलावची रेसिपी घेऊन आली आहे. हा व्हेज शाही पुलाव आहे. शाही यासाठी की ह्यामध्ये सर्व व्हेजिटेबल्स आहेत. हा साजूक तुपामध्ये बनतो. पनीर, त्यानंतर तळलेले काजू आणि तळलेले मनुकेसुद्धा मी यामध्ये ॲड केले आहेत. आणि यातल्या भाज्या एवढ्या मस्त शिजल्या होत्या ना, की आमची छोटी पिल्लू पुन्हा पुन्हा हा पुलाव घेऊन खात होती आणि म्हणाली, "मम्मा, मला सर्व्ह करताना सगळ्या भाज्या माझ्या प्लेटमध्ये सर्व्ह कर." आणि तिला मी प्रत्येक भाजी सर्व्ह केली. तिला यातील गाजर, त्यानंतर पनीर वगैरे ह्याची चव खूपच जास्त आवडली. चला तर मग हे खूप जास्त कौतुक झालेल्या व्हेज शाही पुलावची रेसिपी झटपट दाखवते. सगळ्यात अगोदर 1 टेबलस्पून एवढं साजूक तूप घेतलं. तूप गरम झाले की ह्यामध्ये जिऱ्यांचा तडका दिला. सर्व खडे मसाले जसे की लवंग, मिरे, दालचिनी, त्यानंतर स्टार फूलसुद्धा ॲड केलं आणि तमालपत्र. खडे मसाले छान फ्राय झाले की स्लाईस केलेला कांदा, थोडंसं मीठ टाकून चांगला परतवून घेतला. कांदा चांगला पारदर्शक झाला की यामध्ये 1.5 टेबलस्पून एवढी मी अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली आणि तीसुद्धा अगदी व्यवस्थित कच्चा वास निघून जाईपर्यंत परतवून घेतली. त्यानंतर ह्यामध्ये मी गाजर जरा मोठे मोठेच कट करून घेतले होते, ते ॲड केलेत. नंतर ओले वाटाणे ॲड केलेत. तुमच्या चॉईसच्या कोणत्याही भाज्या तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता. त्यानंतर मी इथे हिरव्या मिरचीची जी पेस्ट बनवून ठेवलेली होती ती 2 टीस्पून एवढी मी ती पेस्ट ॲड केली आणि सगळं काही अगदी व्यवस्थित यामध्ये परतवून घेतलं. त्यानंतर इथे मी जरा बाजूला साजूक तुपामध्ये काजू परतवून घेतले होते, ते सुद्धा यामध्ये ॲड केलेत आणि काजूसुद्धा छान मिक्स करून घेतलेत. नंतर सगळ्यात शेवटी मी ह्यामध्ये पनीरचे जे क्यूब्स बनवून घेतले होते ते ॲड केलेत. हे होममेड पनीर आहे. जेव्हापासून मी घरातच पनीर बनवायला सुरुवात केली ना, मी तर जाम खुश आहे. म्हणजे बाहेर जे पनीरबद्दल ऐकायला मिळतं ना, ते ऐकूनच म्हणजे बाहेरचं विकतचं म्हणजे जे रेडीमेड पनीर असतं ते खाण्याची इच्छाच मरून गेली होती. आणि जेव्हापासून आमचे दूधवाले भैया जे गावाकडून छान दूध घेऊन येतात, तिकडून दूध घ्यायला मी सुरुवात केली आणि घरातच पनीर बनवायला सुरुवात केली, तेव्हापासून मी घरातील सर्वांना बिनधास्त पनीर खाऊ घालते. आणि बघा, पनीर छान हलक्या हाताने मिक्स करून घेतलं की इथे मी बिर्याणी किंवा पुलावचा जो लाँग ग्रेन राईस असतो तो ॲड केला आहे. राईस तुम्ही वेळ असेल तर जरा वेळ भिजत ठेवू शकता किंवा मग असाच धुवून ॲड केला तरी चालतो. नंतर चवीपुरतं मीठ ॲड केलं आणि पुन्हा सगळं काही हलक्या हाताने मिक्स करून घेतलं. हे सगळं मी गरम पाण्यामध्ये शिजवणार होते. त्यानंतर पाणी गरम करून ह्यामध्ये पाणी ॲड केलं आणि फक्त कुकरचं झाकण यावर ठेवून दिलं. झाकण लक्षात ठेवा, आपल्याला पॅक करायचं नाही, आपल्याला शिट्ट्या घ्यायच्या नाही आहेत, फक्त कुकरवर झाकण ठेवून द्यायचं. गरम पाण्यामध्ये पुलाव इतका झटपट शिजतो ना, मी तांदूळ फक्त 15 ते 20 मिनिट एवढा वेळ भिजवलेला आहे, त्यामुळे तो अगदी व्यवस्थित इझिली मस्त सॉफ्ट झाला होता. बघा, हे झाकण ठेवलं आणि मी ह्याला असाच सोडून दिला फक्त एक 7-8 मिनिटसाठी आणि रेडी आहे आपला मस्त टेस्टी असा पुलाव. तर ह्यामध्ये मी शिजण्यामध्ये मनुके ॲड केले नाहीत, तर पुलाव सर्व्ह केल्यानंतर मनुके ॲड केलेत. जर अशा साजूक तुपामध्ये मी मनुके मस्त भाजून घेतलेत आणि पुलाव सर्व्ह केल्यानंतर त्यावर ॲड केलेत. प्रत्येक बाईटमध्ये काजू आणि मनुक्यांचा फ्लेवर एवढा जबरदस्त लागतो ना, सर्वांनी ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा. घरातील सगळे मेंबर्स खूप खुश होऊन जातील. चला तर मग, थँक्यू सो मच. बाय बाय.